अशोक खरात ची जी प्रवृत्ती आहे अशा स्वरूपाचं महिलांचं शोषण करण्याची, ही आणि असे व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्या लोकांची प्रवृत्ती, याच्यामध्ये काही फारसा फरक नाही. बुवा तेथे बाया अशी पूर्वी आचार्य लिहिलेल्या नाटक होतं, तसं आता हे बुवा तिथे राजकारणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्याकडे प्रश्न विचारणाऱ्या मुलाला उद्धट समजलं जातं, त्याला गप्प बसवलं जातं. तुम्ही जर प्रश्न विचारले तर तुम्ही चिकित्सा करू शकत नाही आणि मग वर जे येतं त्याच्यावर जसाच्या तसा विश्वास असतो. त्यामुळं आपल्याकडे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असं म्हणायचे की आपण विज्ञानाची सृष्टी घेतली नाही, पण विज्ञानाची जी दृष्टी आहे, म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि ते कारण आपण मानवी बुद्धीने समजून घेऊ शकतो. हे मला वाटतं एक परत परत केला जाणारा संस्कार हा खरं तर आपल्या शालेय शिक्षणाचा गाभा घटक असायला पाहिजे. याच्यामधून, कारण खोकल्याचे 100 प्रकार असू शकतात, त्या 100 प्रकाराचे उपचार पण वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. आता यातले वेगवेगळे कुठे ते समजून त्याचा इलाज करण्या इतकं प्रशिक्षण त्या बाबाकडे आहे का? तर मला वाटतं त्यातून अशा अंधश्रद्धा पसरवणारे राजकारणी तयार होतात. नमस्कार, मी प्रियदर्शनी. मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये अशोक खरात यांच्या प्रकरणानंतर जी काही घुसळण झाली आणि यावर जे काही वैचारिक आपल्याला म्हणता येईल की ज्ञान सगळ्यांनी पाजळलं, या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं झालं असेल तर ते खरं तर महिलांचं झालेलं आहे. म्हणजे अर्थात पीडित यामध्ये महिला आहेतच, पण अजून आपल्याला त्या पीडितांचा आकडा किती आहे हेही खरं तर याचा अंदाज अजून आपल्याला बांधता आलेला नाहीये. पण यानंतर राजकारण, समाजकारण हे दोन्हीही खूप मोठ्या प्रमाणावर ढवळून निघालेलं आहे. असं होताना या सगळ्या महिलांची मानसिकता नक्की काय होती, या सगळ्यामध्ये त्या कशा अडकल्या आणि याच्या पुढे जाऊन अशा पद्धतीनं महिला या भोंदू बाबांच्या कचाट्यात अडकणार नाही यासाठी कसा त्यांनी विचार करायला हवा, या सगळ्यावरच प्रकाश टाकण्यासाठी आज आपण मानसोपचार तज्ञ हमीद दाभोळकर यांना निमंत्रित केलेलं आहे. हमीद सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. जसं मी म्हटलंय की नमस्ते. अशोक खरात या प्रकरणावर खूप बोललं गेलेलं आहे, बऱ्याच काही वर्गना झालेल्या आहे, बऱ्याच लोकांची नावं याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. हे सगळं जरी असलं तरी ज्या पीडित महिला आहेत यांची संख्या मात्र आपल्याला अजूनही तशी नीटशी कळलेली नाहीये. आणि यामध्ये पुन्हा सोशल मीडियावर त्यांना ट्रोल होणं, की दुसरा मुद्दा म्हणजे त्यांचे चेहरे जे आहे ते सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होणं, या सगळ्याचा नक्की या महिलांवर काय परिणाम होऊ शकतो? नाही, गंभीर परिणाम होऊ शकतो आणि मला वाटतं की अशोक खरात ची जी प्रवृत्ती आहे अशा स्वरूपाचं महिलांचं शोषण करण्याची, ती आणि असे व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्या लोकांची प्रवृत्ती, याच्यामध्ये काही फारसा फरक नाही. कारण की जी महिला त्या ठिकाणी गेलेली आहे ती पीडित आहे, शोषित आहे आणि मुळामध्ये अशा कुठल्याही संबंधांचं चोरून चित्रीकरण करणं ही मुळात चुकीची गोष्ट आहे आणि ते चित्रीकरण असं जाहीर करणं ही देखील चुकीची गोष्ट आहे. त्यामुळं असे व्हिडिओ बाहेर कसे आले याच्याविषयी एसआयटीने मला वाटतं विशेष तपास करायला पाहिजे आणि पोलिसांच्या सहकार्याशिवाय असे व्हिडिओ बाहेर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे ही खूप गंभीर बाब आहे असं मला वाटतं. सिस्टीमचं फेल्युअर आहे. परंतु महिलांच्यासाठी ज्या महिला त्याच्यामध्ये आहेत, त्या महिला मुळामध्ये शोषित आहेत हे आपण अनेकदा विसरूनच जातो. 2 ह्याच्याकडे बघता येऊ शकतं. काही लोक सातत्याने अशी देखील मांडणी करतात की यातल्या काही महिला या स्वइच्छेने तिथं गेल्या आहेत अशी परिस्थिती दिसते. तर मला असं वाटतं की स्वइच्छेने जर कोणी व्यक्ती गेली असेल एखाद्या स्त्री पुरुषाकडे किंवा पुरुष स्त्रीकडे, तर त्या दोघांच्या पुरता तो मामला आहे. त्याच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीनं, मीडियानी, आनिसांनी किंवा पोलिसांनी कुणीच पडण्याचं काही कारण नाही. त्यामुळे ते त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. ज्या ठिकाणी महिलेचं शोषण होतंय आणि ती स्वतः महिला असं म्हणतेय की माझं शोषण होतंय, त्या ठिकाणी मात्र कायद्यांनी कठोर भूमिका घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. हे देखील आपण समजून घ्यायला पाहिजे की अनेक वेळेला महिला या आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये अनेक पातळ्यांवर लढाई लढत असतात. म्हणजे एक साधं उदाहरण आपण घेऊया की जर आपल्या समाजामध्ये एखाद्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मूल होत नसेल, तर बहुतांश वेळा त्याचा सगळा दोष हा स्त्रीवरती दिला जातो. इतका की पुरुषाची तपासणी करायला देखील वंध्यत्वाविषयीची तयारी होत नाही.
आणि अशा परिस्थितीमध्ये मग तिला एखाद्या बाबा बुवाकडे ज्यावेळेला घेऊन गेलं जातं, त्यावेळेला व्यक्त किंवा अव्यक्त पातळीवरती त्या महिलेला ह्याच्यामध्ये जर एक रस्ता दिसून आला, तर ते मला वाटतं समजून घेण्यासारखी बाब आहे, की एका पुरुषप्रधान रचनेनी तिला ह्याच्यातनं बाहेर पडायचा दुसरा काही मार्गच ठेवलेला नाहीये आणि ना त्याच्या विरुद्ध बंड करण्याची तिच्यामध्ये क्षमता आहे. अशा वेळेला अनेक पातळ्यांवरती अशा स्वरूपाचं शोषण सुरू होतं. किंवा दुसऱ्या बाजूला हे देखील आपण लक्षात घेत नाही, की महिलांच्या लैंगिक आशा आकांक्षा या समाजामध्ये आपल्या त्याच्याविषयी बोललं जात नाही, त्याच्याविषयीची चर्चा केली जात नाही. अनेक वेळेला लैंगिक संबंधांमध्ये पुरुषांची इच्छापूर्ती झाली, की लैंगिक संबंध संपतात. पण महिलांची लैंगिक आशा आकांक्षा पूर्ती होणं हे देखील मला वाटतं महत्वाची बाब असते आणि त्यामधून देखील अशा स्वरूपाचे आउटलेट अनेक वेळेला शोधले जातात. पण या सगळ्या पलीकडे ज्या वेळेला अशी चित्र समाजासमोर येतात, त्यावेळेला मोठ्या प्रमाणात त्या कुटुंबाला, त्या महिलेला बदनामीला समोर जायला लागतं. तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे, की त्या व्हिक्टिम आहेत आणि त्यांना व्हिक्टिम ब्लेमिंग करणं हे मला वाटतं अतिशय गंभीर बाब आहे, जी आपण करता कामा नये. त्याच्यामध्ये मजा घेण्यासारखं देखील काही नाही. त्या बायकांचं त्याच्यामध्ये शोषण झालेलं आहे. त्यांना आपली सहानुभूती पाहिजे आणि मला असं वाटतं, की याबरोबर जे सगळे याच्यामध्ये पीडित आहेत, त्यांच्यासाठी समुपदेशनाची सुविधा देखील शासनाने त्या कुटुंबासाठी त्या कुटुंबामध्ये त्या महिलेचा नवरा असणार आहे, भाऊ असणार आहे, वडील असणार आहेत, आई असणार आहे, नातेवाईक असणार आहेत. अशा स्वरूपाची ज्यावेळेला सार्वजनिक चर्चा होते, त्यावेळेला त्यामधून चिंता निर्माण होते, पॅनिक येऊ शकतं, डिप्रेशन येऊ शकतं, काही वेळेला टोकाची मनोभूमिका निर्माण होऊ शकते, जगणं नको वाटू शकतं. तर या सगळ्यांना त्या हायली व्हल्नरेबल आहेत मानसिक ताणासाठी. हे लक्षात घेऊन त्यांना शासनाने समुपदेशन देखील सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजेत असं मला वाटतं. अगदीच कारण ज्या वेळेला तपासासाठी म्हणून यातल्या काही महिलांना जेव्हा त्या घटनास्थळी नेलं गेलं, तेव्हा अनेकांना पॅनिक अटॅक्स आल्याचं दिसलं. बऱ्याच जणींना अश्रूही अनावर झाल्याचं दिसलंय. आता या घटनेत एक महत्वाची बाब आहे, की ज्या काही विक्टिम्स असतील किंवा ज्या बरोबरीनं ज्या नेत्या आहेत किंवा जे नेते आहेत, या सगळ्यांची नावं जेव्हा इथे जोडली जातात, तेव्हा त्यांचा थेट संबंध हा चारित्र्याशी जोडला जातोय. त्या महिलांचं शोषण होत आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत जरी असलं तरी हा चारित्र्याशी थेट संबंध जोडणं हा नक्की कसा परिणाम करणार आहे, खास करून महिलांच्या मानसिकतेवर? मला असं वाटतंय, की ह्याच्यामध्ये सहभागी असलेलं म्हणजे बहुतांश वेळेला आपल्याकडे चारित्र्य ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यावेळेला ते लैंगिक चारित्र्याविषयीच बोललं जातं त्याच्यामध्ये, स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधलं चारित्र्य. खरं तर हे जे सगळे राजकारणी त्या पुरुष राजकारणी खास करून जे या बाबाच्या भजनी लागलेले आहेत, त्यांचं चारित्र्य देखील आपण व्यापक अर्थाने बघायचं झालं, तर त्यांनी देखील त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार, अपराध हे सगळं केलेलं आहे. परंतु तितकं महिलांना याच्यामध्ये गुन्हेगार समजलं जातं, की जितका त्यांना दोष दिला जातो, तितका पुरुषांना दिला जात नाही. म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एका राज्य महिला अध्यक्ष होत्या, त्यांचा त्याच्यामध्ये राजकीय भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर त्यांचा बळी देऊन बाकीचे सगळे पुरुष त्याच्यामध्ये असलेले ते मात्र मोकळे राहिलेले आहेत. याचा अर्थ त्यांनी जे केलेलं आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या त्यांनी, ते योग्य आहे असं माझं म्हणणं नाही. परंतु आपल्याकडे यंत्रणा ही पुरुषाला आणि महिलेला अनेक वेळेला वेगवेगळ्या फुटपट्ट्या लावते आणि महिलेच्यासाठी चारित्र्य हे बहुतांश वेळेला लैंगिक चारित्र्याच्याशी जोडलेलं असतं आणि त्यावरून तिची बदनामी करणं हे तुलनेनी सोपं असतं. त्यावेळेला आपण हे विसरून जातो, की मंत्रिमंडळातले आणखीन 10 पुरुष मंत्री हे देखील त्याच सगळ्या षडयंत्रामध्ये सहभागी होते आणि ते देखील चारित्र्याच्या बाबतीमध्ये तितकीच खराब गोष्ट आहे जितकी महिलांनी सहभागी होणं आहे. अगदीच. काल आम्ही जेव्हा काही विक्टिम्स यांच्याशी बोललो, त्यांच्या जवळच्या असलेल्या नातेवाईकांशी बोललो, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली आहे, की आत्ता सध्या आपण जे बोलतोय ते 400 महिलांबद्दल बोलतोय. म्हणजे अजूनही तो आकडा खरं तर अजून नीटनेटका आपल्या समोर आलेला नाहीये. पण यांच्याशी संबंधित असलेले व्हिडिओज व्हायरल झाल्यामुळे अनेक जणांचे नातेवाईक म्हणजे अगदी मुलगा, मुलगी असतील, भाऊ-बहीण असतील,
काहींनी कॉलेजला जाणं बंद केलेलं आहे, काहींनी वर्क फ्रॉम होम घ्यायला सुरुवात केली, कारण हे व्हिडिओ सगळीकडे गेलेले आहेत. आणि अर्थात माझे जवळचे नातेवाईक कोण आहेत हे माझ्या जवळच्या लोकांना बऱ्यापैकी माहिती असतं. आता जर आपण 400 महिला गृहीत धरल्या, तर 400 गुणिले 4, एका घरातील आपण 4च माणसं म्हणतोय. असे करून पुन्हा जवळचे नातेवाईक असं जवळ केलं तर आपण म्हणू शकतो की आत्ताच्या घडीला मिनिमम 10,000 लोक याचे विक्टिम्स आहेत. आणि या 10,000 लोकांना त्यांच्या मानसिकतेवर काम करण्यासाठी किंवा हे कसं हँडल करायचं याच्यासाठी कुठलीही सिस्टीम नाहीये. अशा वेळेला आता त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना आपण काही मदत करू शकतो, आणि दुसरं त्यांनीही हे हँडल कसं करावं. मला वाटतं हा महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये पहिली बाब तर मला वाटतं प्रामाणिकपणे समजून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये गेलेल्या लोकांनी, की ह्याच्यामध्ये आपण फसवले गेलेलो आहे. हे दोन्ही बाबी आहेत. ह्याच्यात अनेकदा यामध्ये सहभागी असलेली लोक एका बाजूला त्याच्यामध्ये फसवले गेलेले असतात आणि काही पातळ्यांवरती ते त्या यंत्रणेचा भाग देखील असतात. आणि त्यामुळं अनेकदा आपण असं बघतो की फसवले गेलेले भक्त हे फक्त स्वतःचा विचार करून त्याच्यापासून बाजूला राहतात, पण पुढे जाऊन ते स्वतःची ती मानसिकता बदलतील याची खात्री देता येत नाही. म्हणजे अतुल कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेता आहे, त्यांनी या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित केलेला की इतके बोंधू बाबा बुवांचे भांडाफोड होतं आणि त्यांचे जे भक्त असतात त्यांचं नंतर काय होतं? ते खरंच ह्याच्यामधनं बदलतात का, समजून घेतात का, शिकतात का? तर मला वाटतं बाकीच्या गोष्टींच्या इतकाच किंवा त्याहीपेक्षा एक कदाचित काकणभर जास्त महत्वाचा भाग आहे की आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ह्याच्यामध्ये आपली फसवणूक झालेली आहे आणि याला मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वतः जबाबदार आहोत. याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवरती, म्हणजे स्वतःच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी, स्वतःच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या अशा गोष्टींची जबाबदारी ही आपण पूर्णपणे यंत्रणेवर टाकू शकत नाही. ही आपण समजून घ्यायला पाहिजे की आपली स्वतःची जबाबदारी आहे आणि जर आपण त्याच्यामध्ये गेलो आणि आपण फसलो असलो तर आपण त्याच्यामधनं बाहेर पडून निर्धाराने उभं पण राहू शकतो. त्यामुळं बहुतांश वेळेला याच्यामध्ये जाणारी जी लोक असतात ती त्यांची मानसिकता ही पटकन कुणावर तरी विश्वास ठेवण्याची, कुठल्याही गोष्टीचा चिकित्सा न करण्याची, पटकन दुसऱ्याला दोष देण्याची किंवा काहीतरी चमत्कारिक उपायाने आपलं आरोग्य प्रश्न सुटतील अशावरती विश्वास ठेवण्याची असते. त्यामुळं अनेकदा ते एका बाबाच्या ह्याच्यामधनं चक्रातनं बाहेर पडून दुसऱ्या बाबाच्या चक्रामध्ये अडकतात. तर पहिली बाब हे समजायला पाहिजे की ही चूक होती, याच्यातनं आपण फसवलं गेलेलो आहे, याचा आपण स्वीकार करायला पाहिजे. आणि चुका होतात माणसाकडनं, असं काही नाही की चूक झाली एक म्हणून आयुष्यामध्ये सगळं काही वाईट झालेलं आहे. याच्या पलीकडे जाऊन जर त्यांना ताण वाटत असतील, अस्वस्थता वाटत असेल, झोप येत नसेल, ही मानसिक अस्वास्थ्याची लक्षणं आहे. अशा स्वरूपाची घटना जर कोणाच्या आयुष्यामध्ये घडली तर त्याला तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून अशा मानसिक भावना मनामध्ये निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. त्या काही वेळेला 2-4 दिवस, 8 दिवसापर्यंत राहू शकतात. पण त्या 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ जर राहत असतील तर त्याचं रूपांतर हे निराशेच्या, म्हणजे डिप्रेशनच्या किंवा चिंतेच्या आजारामध्ये झालंय, हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तज्ञांची मदत घ्यायला पाहिजे. अनेक वेळेला आपण हे बघतो की इथे गेलेली जी लोक आहेत ती तज्ञांवर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी चमत्कारिक दावे करणाऱ्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांनी ही मानसिकता स्वतःची बदलायला पाहिजे की ह्याच्यासाठी उपलब्ध तज्ञ आहेत. आता जसं की शासनाची टेलिमानस नावाची फ्री हेल्पलाईन आहे, जी कोणी घरात बसल्या बसल्या आपल्या फोन वरनं फोन करू शकतो आणि तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये फ्री काउन्सिलिंग मिळतं. जिल्ह्याच्या ठिकाणी मानसोपचाराच्या सुविधा आहेत, खाजगीमध्ये आहेत, सरकारीमध्ये आहेत. आपल्याकडे लोक त्याच्याकडे जायचं म्हटलं तरी त्यांना कलंकाची भावना वाटते. बुवाकडे जाताना कुणाला काही वाटत नाही, हा त्यातला एक मोठा विरोधाभास आहे. पण जो खरा तज्ञ आहे त्याच्यातला, त्याच्याकडे जाताना मात्र, कारण मानसिक आजार याच्याविषयी खूप कलंकाची भावना आहे, समुपदेशन घेणं म्हणजे आपण वेडे झालो का काय असं वाटतं. तर या सगळ्या गोष्टींवरती मात करण्याची पण हीच वेळ आहे असं आपण समजून घ्यायला पाहिजे त्या लोकांनी. म्हणजे त्यांच्यासाठी यंत्रणा आधाराची उभी करणं हे आवश्यक आहे, पण त्यांनी देखील 2 पावलं स्वतःच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी पुढे येणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि या परिस्थितीत काही वेळेला जर खूप टोकाचे विचार मनामध्ये येत असतील, जगू नये असे विचार मनामध्ये कोणाचे येत असतील, तीव्रतेने पॅनिक अटॅक सारखी येत असेल परिस्थिती, तर त्या ठिकाणी समुपदेशनाबरोबर काही वेळेला औषधांची देखील गरज
होऊ शकते, फायदेशीर होऊ शकतं. आणि ही आपल्याकडे यंत्रणा, अशा स्वरूपाची यंत्रणा कुठल्याही शोषणामध्ये बळी पडलेल्या व्यक्तींना आधार देणारी तयार करण्याची खूप मोठी गरज आहे असं मला वाटतं. आत्ता बोलताना तुम्ही एक मुद्दा जो मांडलेला आहे की एका बाबाच्या कचाट्यातून सापडून हे फक्त दुसऱ्या बाबाच्या कचाट्यात पुन्हा एकदा अडकण्याचा प्रयत्न करतात. आता हे चक्र रोखायचं असेल तर नक्की काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी मला वाटतं व्यापक सामाजिक पातळीवरती आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून हस्तक्षेप हेच मला वाटतं त्याच्यावरचं सगळ्यात महत्वाचं त्याच्यावरचं उत्तर असू शकतं. कारण की आपल्या इथल्या शिक्षणामध्ये चिकित्सक मनोभाव किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन ज्याला म्हणतात, त्याचा जवळजवळ अभाव आहे. आपल्याकडे प्रश्न विचारणाऱ्या मुलाला उद्धट समजलं जातं, त्याला गप्प बसवलं जातं. तुम्ही जर प्रश्न विचारले तर तुम्ही चिकित्सा करू शकत नाही आणि मग वर जे येतं त्याच्यावर जसाच्या तसा विश्वास ठेवतो. त्यामुळं आपल्याकडे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असं म्हणायचे की आपण विज्ञानाची सृष्टी घेतली नाही. म्हणजे काय, तर आपल्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, आता AI आहे, सोशल मीडिया आहे, ही सगळी विज्ञानाची सृष्टी आपण घेतली आहे. पण विज्ञानाची जी दृष्टी आहे, म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि ते कारण आपण मानवी बुद्धीने समजून घेऊ शकतो. हे मला वाटतं एक परत परत केला जाणारा संस्कार हा खरं तर आपल्या शालेय शिक्षणाचा गाभा घटक असायला पाहिजे. ते करण्याच्या ऐवजी सध्या आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की ज्योतिषासारख्या गोष्टी या शालेय अभ्यासक्रमामध्ये आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये घुसडल्या जातात. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा अभ्यासक्रमामधनं वगळला जातोय. तर या गोष्टी जर आपण शासन म्हणून केल्या तर मला वाटतं त्याच्यातून अशा स्वरूपाच्या गोंधूंवरती विश्वास निर्माण होईल, याच्यात आश्चर्य काही नाहीये. दुसरं मला वाटतं महत्वाचं कारण आहे की आपल्याकडे धर्मकारण, राजकारण ह्याचं इतकं एकत्रीकरण झालंय गेल्या काही वर्षांमध्ये की करणं हे जीव घेणं व्हावं अशा स्वरूपाची परिस्थिती झाली आहे. तुम्ही जर कुठल्याही बोंधू बाबा बुवाला प्रश्न विचारायला लागला तर त्या धर्माचे जे स्वयंघोषित धर्मरक्षक असतात तुमच्या पाठीशी लागतात की हा आमच्या धर्मावरचा हल्ला आहे. तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे की चिकित्सा केल्याशिवाय कोणता बोंधू खरा आहे, कोणता खोटा आहे हे कळणं शक्यच नाही. त्यामुळे यांची चिकित्सा होणं आवश्यक आहे आणि जे चिकित्सा करतात ते सामान्य माणसाचे आणि धर्माचे मित्र आहेत, ते त्याचे शत्रू नाही आहेत. हे आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि साधी गोष्ट आहे की आपण तंत्रज्ञान इतकं वापरतो. मी तर काही वेळेला साधी खूप सिंपल बाब सुचवतो की तुम्ही Google वरती जाऊन मला जो काही अनुभव वाटतोय येणारा, याच्या विरोधी काय मतं आहेत जगभरामध्ये असा एक साधा प्रश्न विचारा. तुम्हाला 25-50 त्याच्या विरोधी मतं येतात. तर कुठलाही निर्णय घेताना विरोधी मत लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्याविषयी लोक काय म्हणतायत हे समजून घ्यायला पाहिजे. आपण साबण खरेदी करायला गेलो चिकित्सा करतो, परंतु इतके मोठे घेताना मात्र ती चिकित्सा बाजूला ठेवतो आणि ही त्या व्यक्तीची पण जबाबदारी आहे असं मला वाटतं असं नाही. अगदीच. आणि तंत्रज्ञानानं जो अल्गोरिदम सेट केलेला आहे तो केवळ एकच मत दाखवतोय, त्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक दुसरं मत बघणं हे खरं तर आवश्यक आहे, मला असं वाटतं. पण आताच तुम्ही राजकारण, समाजकारण यांची जी काही घुसळण झालेली आहे सध्या, ती अतिशय वाईट स्तरावर गेली आहे. याचं एक अत्यंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अशोक खरातांचं प्रकरण चव्हाट्यावर येण्यासाठी महत्वाचे ठरलेत ते राजकीय नेते. त्यांचे फोटो व्हायरल झाले आणि यातला असलेला राजकीय नेत्यांचा इन्फ्लुएन्स हा सगळ्यांच्या लक्षात आला. असं जरी असलं तरी कालच रितू तावडे ज्या मुंबईच्या भाजपच्या महापौर आहेत, त्यांनी मात्र महावीर जयंतीच्या निमित्ताने गेलेल्या एका कार्यक्रमामध्ये अगदी एका बाबांचं उदाहरण देऊन स्पष्टपणे असं सांगितलं की गेल्या 1.5 वर्षामध्ये माझा घसा खराब होता आणि या बाबांच्या कृपेनं तो नीट झालेला आहे. आता जेव्हा हे प्रकरण अतिशय तापलेलं आहे, प्रत्येक बाजूतून वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट्स येत आहेत, विरोधी त्या बाजूने, त्याच वेळेला पुन्हा राजकीय नेत्यांनी अशा पद्धतीचे कुठलेही महाराज असतील यांना एंडॉर्स करणं हे किती भयानक आहे. नाही, खरंच आहे. म्हणजे तेवढं देखील तारतम्य आणि औचित्य सध्याच्या राजकारण्यांनी गमावलेलं आहे आणि मला असं वाटतं की जसं बुवा तेथे बाया अशी पूर्वी आचार्य
लिहिलेलं नाटक होतं. तसं आता हे बुवा तिथे राजकारणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मी मगाशी जे म्हणत होतो, की धर्मकारणाचा आणि राजकारणाचा जो एकमेकाशी सांधेजोड केली गेलेली आहे. त्याच्यामुळं या बाबांचे जे कोणी बाबा-बुवा असतात, त्यांचे जे भक्त असतात, ते बहुतांश या राजकीय पक्षांना सहजी मतदार म्हणून जोडले जातात. आणि अशा पद्धतीने सगळ्यांना सोयीची बाबा-बुवांना आणि राजकीय पक्षांना दोघांनाही सोयीची अशा स्वरूपाची ही एक युती झालेली आहे, नेक्सस झालेलं आहे. आणि अनेक वेळेला हेच राजकीय पुढारी विसरून जातात, की ज्या संतांचा आपण वारसा सांगतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी इतक्या साऱ्या वर्षांच्या पूर्वी, शतकांच्या पूर्वी असं ते म्हणून गेलेत, की "मंत्रेची वैरी मरे, तर का बांधावी कट्यारे." म्हणजे जर मंत्राने वैरी मरत असेल, तर कट्यार बांधण्याची, तलवार बांधण्याची काय गरज आहे? किंवा तुकाराम महाराज सांगून गेलेले आहेत, की "नवसा सायासे कन्या पुत्र होती, तर का करणे लागे पती." म्हणजे नवसानी जर कन्या आणि पुत्र होत असते, तर पतीची काय गरज आहे? आता खोकला जर बाबा-बुवांच्या उपचारांनी बरा होत असेल, तर मग डॉक्टरांची काय गरज आहे? आणि बाबा-बुवांच्या उपचारांनी जर खोकला बरा झाला असं आपण म्हणत असू, तर आपण आपल्या मतदारांच्या वरती काय संस्कार करतोय? त्या मतदारांना कुठल्या गोष्टी फॉलो करायला सांगतोय? अनेक वेळेला राजकारणी आणि सेलिब्रिटी यांचं वर्तणूक हे सामान्य जनता फॉलो करत असते. आणि याच्यामधून कारण खोकल्याचे 100 प्रकार असू शकतात. त्या 100 प्रकाराचे उपचार पण वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. अशा वेळेला तज्ञ डॉक्टरला न दाखवता, त्याचा उपचार न घेता म्हणजे खोकला हा टीबीचा पण असू शकतो, दम्याचा पण असू शकतो किंवा घशामध्ये एखादी गोष्ट अडकल्यामुळे पण येणारा असू शकतो. आता यातले वेगवेगळे कुठले आहेत हे समजून त्याचा इलाज करण्याइतकं प्रशिक्षण त्या बाबाकडे आहे का? हे जर आपण समजून घेणार नसू, तर मला वाटतं त्यातून अशा अंधश्रद्धा पसरवणारे राजकारणी तयार होतात आणि मतदार म्हणून आपण हे समजून घ्यायला पाहिजे, की आपण जर अशा राजकारण्यांना निवडून देत असू, तर मग ते जे काही करतायत पुढे जाऊन त्याच्याविषयी तक्रार करण्याचा फार आपल्याला अधिकार राहत नाही. त्यामुळं आपण या लोकांना निवडून देतानाच मला वाटतं विचार करायला पाहिजे, की मी ज्या माणसाला मतदान करतोय, ती व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोनाला, चिकित्सक मनोभावाला पाठिंबा देणारी आहे का नाही? याचा विचार मतदारांना आवश्यक आहे. अगदी खरंच आहे. खरं तर राजकीय सध्याचं राजकारण, राजकीय नेते आणि बुवा यांचं समीकरण हे जगजाहीर आहे. पण आपण सामान्य जनता म्हणून एकतर चिकित्सक असणं हे अतिशय महत्वाचं आहे. ते कुणाच्याही बाबतीत असू शकतं. केवळ राजकीय नाही, कुठल्याही बाबतीत आपण चिकित्सक असायला हवं आणि प्रश्न विचारायला हवे. पण त्याच्या पुढे जाऊन आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण ज्यांना फॉलो करतो, ज्यांना आदर्श मानतो, ते आपल्याला कुठेतरी वेगळीकडेच घेऊन जात आहेत, की आपली वोट बँक म्हणून आपला वापर करतायत. ह्या सगळ्याचाही विचार करण्याची ही आपली ही जबाबदारी आहे, ती आपण टाळून चालणार नाही. तुर्तास तरी मला असं वाटतं, की या सगळ्यात अशोक खरात या सगळ्या प्रकरणानंतर आपला ही जबाबदारी आपण खरं तर विसरता कामा नये असं मला वाटतं. आणि ही जबाबदारी आपली काय आहे याचाही विचार करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. तुर्तास आपण इथेच थांबूया. थँक्यू.